नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। सत्ता स्थापनेच्या अगोदरच महायुतीत पडली वादाची ठिणगी। सविस्तर बातमी जाणून घेऊया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे। महायुतीचं सरकार येणार आहे हे निश्चित आहे। काही दिवसात सरकार स्थापनही होईल, पण महायुतीचं सरकार स्थापन होण्याआधीच महायुतीत खटके उडायला सुरुवात झाली आहे। वादाची पहिली ठिणगी रायगडमध्ये पडली आहे। हा वाद इतका वाढला आहे की माजी पालकमंत्री असलेल्या लाडक्या बहिणीचा बाप काढण्यापर्यंत मजल गेली आहेत। कर्जतचे शिंदे गटाचे नवनियुक्त आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आदिती तटकरे यांच्यात हा वाद पेटला आहे। महेंद्र थोरवे हे कर्जत मतदारसंघातून काठावर विजयी झाले आहेत। मताधिक्य कमालीचे घटले आहेत। याला राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे जबाबदार असल्याचा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला होता। यावर आदिती तटकरे यांनी थोरवे यांच्यावर कडव्या शब्दात टीका केली आहे। थोरवे हे काय बोलत आहेत याला मी फार महत्त्व देत नाही। ते काठावर फास झालेले आहेत। त्यांनी आधी त्यांचा मतदारसंघ सांभाळा, यशाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका असा सल्ला ही त्यांनी दिला आहे। आपण 82,000च्या मताधिक्याने निवडून आलो आहोत। थोरवेंच्या मतदारसंघात जरा इकडे तिकडे झाले असते तर वेगळा निकाल लागला असता असं देखील म्हणाले आहेत। शिवाय मंत्री कोणाला करायचं हे थोरवे सांगायची गरज नाहीत। स्थानिक आमदार ते ठरवत नसतात असा टोला देखील थोरवेंना लावला आहे। मित्रांनो, आपल्याला काय वाटतं या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।